पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं वैद्यबुवा यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला असतो आणि त्यांना घरी आणल्यानंतर भाग्यश्री ही त्यांचा पथ्य पाण्याचं पाहत असते, तेव्हा आईला सांगते की बिना मिठाची खिचडी बनवून आण. त्यानंतर वैद्यबुवा म्हणतात, तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही जे खाणार ते मीही खाणार. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते, तुम्ही तुमच्या पेशंटलाही असंच पथ्य पाणी सांगताना आता तुम्हीही ते फॉलो करायचं. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की तुम्ही एक एक घास खावा, त्यानंतर मी खाईल. आणि त्यानंतर प्राजक्ता ही भाग्यश्रीला एक घास खाऊ घालते आणि भाग्यश्री ही प्राजक्तालाही एक घास खाऊ घालते आणि दोघी खाल्ल्यानंतर प्राजक्ता ही वैद्यबुवांना खाऊ घालत असते. तेव्हा वैद्यबुवा म्हणतात की थांबा आणि मला सांगा की हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठीचे पैसे कुठून आणले. त्यावेळेस इकडं सगळेजण शांत होतात आणि ते काहीच बोलत नाहीत. त्यानंतर इकडं आलोक हा ड्रॉइंग काढत बसलेला असतो आणि त्यावेळेस तिथं आरव नसतो आणि श्रेयस हा येऊन पाहतो की तिथं आरव आहे का, आणि त्याच्या लक्षात येतं की फक्त आलोकच ड्रॉइंग काढत आहे. त्यावेळेस तिकडं प्रीती ही श्रेयसला म्हणते की आता लग्न घर आहे आणि मला तुझा थोडा वेळ हवा आहे. तर त्यावेळेस श्रेयस म्हणतो की कशासाठी, आणि मला साड्या घ्यायच्या आहेत आणि मी या घरची मोठी सून आहे. त्यावेळेस इकडं मला आलोकच्या बायकोचं स्वागत करायला नाही का हे सगळं करावं लागणार. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की तुम्ही माझा विषय टाळू नका. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की बाबा आता हा सगळं विचार सोडा आणि अगोदर खिचडी खाऊन घ्या. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की माझा आता इंटरव्ह्यू आहे आणि मी आणि प्राजक्ता जातो. आणि आईला सांगते की तू बाबांना खिचडी खाऊ घाल. आणि तिथून प्राजक्ता आणि भाग्यश्री ह्या निघून जातात. त्यावेळेस इकडं बाबा म्हणतात की खरंच मुली या घरात असल्या तर आधीच म्हणतात की मुलगी ही परक्याचं धन असते. त्यावेळेस इकडं भाग्यश्री ही इंटरव्ह्यूसाठी जात असते. त्यावेळेस तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्यानंतर ती म्हणते की माझं थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे बरोबर येत आहे का ते चेक कर. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की ठीक आहे आणि त्या बोलत बोलत जात असतात. तेवढ्यामध्ये मागून एक गाडी येऊन त्यांच्या स्कूटीला टक्कर मारते. त्यावेळेस इकडं भाग्यश्री त्याला म्हणते की तुला दिसत नाही का, आणि आमच्या गाडीला डॅमेज झाला. त्याच्यानंतर मागची गाडी ही आरवची असते आणि इकडे ती भाग्यश्री त्या मुलाला म्हणत असते तुला डोळ्या दिसत नाही का. तेवढ्यामध्ये आरव म्हणतो की हो ना, माझ्याही गाडीला डेंट लागता लागता राहिला आणि तू असं कसं गाडी थांबवलास. त्यानंतर इकडं आरव म्हणतो की मी बोलत आहे ना, तू कशाला बोलत आहेस. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की ठीक आहे आणि आरव हा भाग्यश्रीला म्हणतो की तू थांब आणि मी बोलते. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की तुझं तोंड बंद ठेव. आणि त्यानंतर त्या मुलाला इकडं आरव सांगतो की तू इथून निघून जा. त्यानंतर तो तिथून निघून जातो आणि इकडं जाताना तिला वहिनी म्हणतो. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की त्यांनी तुला वहिनी म्हटलं. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की तुझ्यामुळेच त्यांनी मला वहिनी म्हटलं आहे. आणि त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की मी इंटरव्ह्यूला चालले आहे आणि मला इंटरव्ह्यूसाठी उशीर होत आहे. त्यावेळेस आरव म्हणतो की मला माहीत आहे तुला कसं नेऊन सोडायचं. त्यानंतर इकडं बाबांना वॉकिंग करत असतात. त्यावेळेस इकडं कौस्तुभ हा झोपलेलाच असतो. त्यावेळेस आई आजी म्हणतात की तुला किती वेळ झोपायचा आहे, उठ ना गदड्या. त्यावेळेस इकडं तृप्ती येते आणि म्हणते की तू कशाला मोबाईल बंद ठेवला, आणि नऱ्याभाईची लोक घरी आले आहेत. त्यानंतर ते घरी येतात आणि कौस्तुभ हा पाहतो आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण ते नऱ्याभाईची लोक त्याला कुठेच बाहेर जाऊ देत नाहीत आणि त्याला पकडून नऱ्याभाईच्या पायाखाली टाकतात. त्यावेळेस नऱ्याभाई त्याला पकडतो आणि त्याच्या कानाखाली लावतो आणि म्हणतो तू तर जेलमधून सुटलास पण नऱ्याभाऊच्या हातातून नाही सुटू शकत. आणि त्यानंतर इकडं कौस्तुभला तो नऱ्याभाई खूप मारत असतो. त्यावेळेस इकडं बाबा आणि मामींना काहीच सुचत नसतं की हे सगळं काय सुरू आहे. त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की आम्ही खरंच तुमचे पैसे लवकरात लवकर देऊ. त्यावेळेस इकडं नऱ्याभाई कौस्तुभला विचारत असतो की तू माझे पैसे कधी देणार, म्हणून त्याला खूप मारतो. पण इकडं कौस्तुभ काहीच बोलत नाही. त्यावेळेस इकडं मामी येतात आणि म्हणतात की हा माझा मुलगा आहे आणि तुम्ही याला सोडा. त्यावेळेस इकडं नऱ्याभाई म्हणतो की म्हणजे हे तुझे आई वडील आहेत वाटतं आणि त्यांनाही तू काहीच सांगितलेलं नाही. आत्ताच्या आत्ता हे घर खाली करायचं, नाहीतर माझे पैसे द्यायचे. त्यावेळेस इकडं कौस्तुभ हा काहीच बोलत नाही आणि त्याला म्हणतो की तू माझे पैसे कधी देणार, आणि त्याला खाली आडवं टाकतो आणि म्हणतो की आत्ता पैसे टाका, नाहीतर हे घर खाली करा. आणि त्यानंतर इकडं
तृप्ती म्हणते की आम्हाला थोडा वेळ द्या आणि आम्ही तुमचे पैसे परत करू. त्यावेळेस नऱ्याबाई म्हणतो की आम्हाला आता एवढा वेळ नाही आहे, कारण की ह्यांनी मला धोका दिला आहे. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की मी इंटरव्ह्यूला चालली आहे. त्यावेळेस आरव म्हणतो की मला माहीत आहे तुला योग्य ठिकाणी कसं नेऊन पोचवायचं. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की मी जाते आणि तुझ्यामुळेच त्या मुलाने मला आत्ता वहिनीही म्हटलं आहे आणि तू माझ्या का भांडत आहेस, तुला सांगितलं ना, तू चुप राहा, तुझ्यामुळेच मला अडचण येते आणि तूच गोंधळ घालतो असं त्यावेळेस म्हणते. त्यावेळेस इकडं दोघं एकमेकांना भांडत असतात. त्यावेळेस आरव हसतो आणि म्हणतो की हे सगळं काय सुरू आहे. त्यानंतर इकडं सगळेजण हसायला लागतात. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की तुम्ही का हसत आहात. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की त्या मुलाने तुझ्या गाडीला डेंट केला आणि तो निघूनही गेला आणि आता आपण दोघं भांडण करत बसलो आहोत. त्यानंतर इकडं भाग्यश्रीचे सर्व डॉक्युमेंट हे खाली पडतात. त्यावेळेस आरव आणि भाग्यश्री दोघंही खाली वागतात आणि त्यांची टक्कर होते. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की तू सोबत असला की काही ना काही गोंधळच घालत असतो. त्यानंतर इकडं भाग्यश्रीची सर्व डॉक्युमेंट आरव गोळा करून देतो आणि म्हणतो की थांब, तुला मी हे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित करून देतो आणि ते सर्व डॉक्युमेंट गोळा करून भाग्यश्रीला घेऊन जातो आणि आपल्या गाडीमध्ये असलेलं फोल्डर हे तिला देतं आणि म्हणतं की हे आहे माझं फोल्डर आणि आता तू इंटरव्ह्यूला चालली आहेस तर सर्व डॉक्युमेंट या फोल्डरमध्ये ठेव, नाही तर तिथं जाईपर्यंत अशीच डॉक्युमेंट वाऱ्याने उडून जातील. त्यावेळेस इकडं प्राजक्ताला मामींचा फोन येतो आणि प्राजक्ता जेव्हा मामींचा फोन उचलते त्यावेळेस मामी या खूप घाबरलेल्या असतात. तेव्हा तिला घरी बोलवलेलं असतं.